अमोल जावळे घ्या. ठीक आहे, धन्यवाद मला बोलून दिल्याबद्दल. अमोल जावळे. माननीय अध्यक्ष महोदय, 2024-25च्या पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी मी उभा आहे. आपण मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. भाग क्रमांक 59 आणि पुस्तक क्रमांक 162 सार्वजनिक आरोग्य विभाग ह्याच्यावर मी बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये रसलपूर म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये एका प्राथमिक आरोग्य केंद्राचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. परंतु दुर्दैव असं आहे, बांधकाम करण्यात आलं आहे, 4 वर्षापूर्वी बांधकाम करण्यास सुरुवात झाली, पूर्ण झालं, परंतु त्याची इलेक्ट्रिक फिटिंग केलेली नाही आहे. माझं या निमित्ताने या माध्यमातून शासनाला विनंती आहे की भविष्यात असे कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट घेऊ नये की त्याच्यामध्ये बांधकाम करण्यात आलं मात्र इलेक्ट्रिक फिटिंग बाकी आहे, त्यामुळे ती वास्तू वापरत येत नाही आणि आता परत इलेक्ट्रिक फिटिंग स्ट्रगल करायला लागतं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की भविष्यात असे कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट घेऊ नयेत. दुसरा माझा विषय आहे की रावेर हे शहराला बराच आदिवासी पट्टा लागून आहे. तिथून जळगाव साधारणतः 70 किलोमीटर जळगाव आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्ता आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणारं रावेर शहर आहे आणि साधारणतः 69,000 रुग्णांची ओपीडी वर्षभरात मागच्या वर्षी तिथे होती. दिवसाला 400-500 रुग्ण साधारणतः येतात. 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय तिथे आहे. माझी या निमित्ताने शासनाला विनंती आहे, माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण तिथे जर ते ग्रामीण रुग्णालयाच्या ऐवजी जर जिल्हा उपरुग्णालय जर सुरू करण्यात आलं आणि मंजूर करण्यात आलं तर त्याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा होईल आणि रुग्णांची आणि नागरिकांची एक मोठी अडचण त्यामुळे दूर होणार आहे. तिसरा विषय महत्त्वाचा असा आहे की मध्ये मी काही ग्रामीण रुग्णालयांना सरप्राईज व्हिजिट दिली, पालला दिली, न्हावीला दिली. शासनाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची योजना आहेत, खूप पैसा खर्च केला जातो, खूप प्रकारची प्रोक्युरमेंट होते, परंतु दुर्दैवाने त्याची परिस्थिती खूप वाईट आहे. पालच्या रुग्णालयात गेलो, तिथे जे आपण इक्विपमेंट सप्लाय केलेले आहेत कुठलेही तिथे इन्स्टॉल नाही आहेत किंवा त्याची अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे. या निमित्ताने माझी शासनाला विनंती आहे, हे जे आपण सप्लाय करतोय किंवा जे आपण तिथे इम्प्लिमेंट करतोय त्याला जर प्रॉपर मॉनिटरिंग करायला एक मेकॅनिझम जर असेल आणि ते मेकॅनिझम जर असेल सपोज आणि ते जर चांगल्या प्रकारे जर आपण त्याचं मॉनिटरिंग केलं त्या मेकॅनिझमचं तर अशा प्रकारच्या अडचणी येणार नाही आणि त्यामुळे ट्रायबल आदिवासी क्षेत्रातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही. दुसरा पुरवणी मागण्यांच्या साधारणतः पेज नंबर 5 नंबर 92 ज्याच्यामध्ये महिला बाल विकास विभागाच्या याच्यावर मी बोलणार आहे. महिला बाल विकासच्या याच्यामध्ये आदरणीय मंत्री महोदय सुद्धा याच्यामध्ये इथे उपस्थित आहेत. बाल संगोपन ही अत्यंत चांगली योजना आहे. या योजनेतून ज्या पाल्याचे माता किंवा पिता दुर्दैवाने त्यांचा मृत्यू होतो त्यांना ह्या योजनेचा फायदा दिला जातो. परंतु मागच्या साधारणतः 2-3 महिन्याचा अनुभव माझा असा आहे की अनेक प्रकरणं बाल संगोपनची जिल्ह्यावरती काही पेंडिंग आहेत आणि ज्यावेळेला तालुक्यावरती आढावा घेतला तालुक्याचे अधिकारी म्हणतात की किती प्रकरणं मंजूर झालीत आणि कोणाला फायदा देण्यात आला त्याचा त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा आढावा नाही आहे, त्याच्याकडे कुठला आकडा नाही आहे. कारण आणि दुर्दैवाने तालुक्यावर जे अधिकारी काय करतायत त्याला मॉनिटरिंग करायला पॅरलल दुसरा कुठला अधिकारी सक्षम अधिकारी जबाबदारी पण देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे माझी या निमित्ताने विभागाला विनंती आहे की बाल संगोपन योजना अत्यंत जिव्हाळ्याची योजना आहे. अनेक परिवारांना साथ देणारी ती योजना आहे. हिचं जर यशस्वीपणे जर आपण आणि लवकरात लवकर जर सगळे प्रकरण मंजूर करून घेण्यात आली तर खूप फायदा होईल. आणि जे अधिकारी याच्यामध्ये इंटेन्शियल डिले करतायत त्यांच्यावर मात्र बिलकुल एक खूप कडक कारवाई होणे अत्यंत गरजेची आहे. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय की शेवटी आज आपण ज्या सभागृहात उपस्थित आहोत त्याच्यामध्ये खूप मोठा भाग आमच्या लाडक्या बहिणींचा आहे आणि बचत गटांच्या आमच्या सगळ्या भगिनी आहेत त्यांनी सुद्धा भरभरून मतदान केलेलं आहे. परंतु या बचत गटांच्या महिलांसाठी वुमेन एम्पॉवरमेंट सेंटर्स महिला सक्षमीकरण केंद्र कुठेही नाही आहेत. माझी या निमित्ताने माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे, 2 मिनिट फक्त साहेब, माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की वुमेन एम्पॉवरमेंट सेंटर जर माझ्या मतदारसंघात जर सुरू करण्यात आलं, यावल, फैजपूर, रावेर 3 मोठी शहरं आहेत की जेणेकरून आजूबाजूच्या महिला बचत गटाच्या महिला तिथे येऊ शकतात, बसू शकतात, विचार विनिमय करू शकतील, त्यांना प्रशिक्षण आपल्याला जाईल. त्यामुळे माझी विनंती आहे की असे 3 सक्षमीकरण केंद्र महिला सक्षमीकरण केंद्र या माझ्या मतदारसंघात सुरू करण्यात यावेत. आणि अत्यंत एक महत्त्वाचा विषय आहे की आपण जर भूतानमध्ये गेलो तर ग्रॉस हॅपीनेस इंडेक्सवरती भूतानमध्ये काम होत असतं. ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स संपूर्ण जगात ते अवलंबण्याचा प्रयत्न होतोय.
पण माझी या निमित्ताने माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आपल्याकडे सुद्धा कम्युनिटीमध्ये जर हॅपीनेस लर्निंग जर आपल्याला प्रमोट करता आली त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. कारण त्याच्या माध्यमातून जे पालक आहेत किंवा ज्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीज आपल्याकडे आहेत किंवा परिसरातील जे सामाजिक क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या माध्यमातून जर आपल्याला त्यांचं हॅपीनेस लर्निंग जर देता आलं तर त्याच्या माध्यमातून चांगली मुलं म्हणजे मुलं मुलंच्या माध्यमातून हॅपी नागरिक तयार होऊ शकतात आणि त्या आनंदी हॅपी लोक हॅपी नागरिक हे भविष्यात आपल्याला नक्कीच हॅपीनेस बाहेर पसरू शकतात, आनंद पसरू शकतात. कारण आपण जर आनंदी असलो तर आपल्या ओव्हरऑल त्याचा जगण्यावरती पण चांगला सकारात्मक उपयोग होत असतो. या निमित्ताने माझ्या आदरणीय मंत्री महोदयांना विनंती आहे की हॅपीनेस लर्निंगवरती आपण नक्की सकारात्मक पद्धतीने विचार करा. हा फारसा खर्चिक विषय नाही आहे. पुरवणी याद्यांमध्ये जरी आपल्याला संकल्प करता येत नसेल तर फारसा खर्च नाही आहे, परंतु अशा प्रकारचे पाथ ब्रेकिंग डिसिजन्स आपण जर घेतलेत तर त्याचा नक्कीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी फायदा होईल. आपण मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनुराधा चव्हाण.